हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत। मराठी हा भाग आपण सोडवलेला आहे। त्यामधील विभाग दुसरा गणित आता आपण सोडवूया। त्यामधील पहिला प्रश्न आहे 55,692 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्नामध्ये बेरीज करायची आहे। ती बेरीज येते पर्याय क्रमांक 1 48,602। पुढे बेरीज करायची पण अपूर्णांकाची करायची, ते आपण करूया। छेद समान आहे यांचा, त्यामुळे छेद समान असेल तर काय होईल, फक्त अंशाची बेरीज होईल। म्हणजेच काय, यांचा छेद समान आहे त्यामुळे एकच छेद घ्यावा लागतो आणि वर अंशांची बेरीज होते। यांची बेरीज केली असता 39/20। पर्याय 3। 4 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर, कारण एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात। मेहताबने झेंडूची करंडी 500 रुपयांना विकत घेतली आणि 250 रुपये नफा मिळवण्यासाठी त्याला ती किती रुपयांना विकावी लागेल? 500 रुपयांना घेतली आणि 250 रुपये नफा मिळवायचा आहे। म्हणजे नफा अधिक ही घेतलेली खरेदी किंमत केली तर आपल्याला विक्री किंमत मिळते। खरेदी किंमत आहे 500 रुपये आणि नफा 250 रुपये मिळवायचा आहे, तर विक्री किंमत आपल्याला काढायची आहे। तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणून विक्री किंमत बरोबर काय होईल, मग नफा अधिक खरेदी किंमत। नफा किती आहे 250, खरेदी किंमत आहे 500, म्हणजे विक्री किंमत किती करावी लागेल 250 रुपये नफ्यासाठी? 750 रुपये। अशा प्रकारे सोडवता येतं आणि तोंडीही सोडवता येईल आपल्याला। पर्याय 2 खालील आकृतीतील कोणाचा प्रकार ओळखा। हा 90 अंशाचा कोण आहे, म्हणजेच तो कोणता असणार आहे? काटकोन आहे। 32 व प्रश्न क्रमांक 33 चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या। ही माहिती तुम्ही अगोदर पाहून घ्या। आणि इथं फळांची नावे आहेत, ऋतू आहे आणि त्याचं उत्पादन वर्षभर आहे की उन्हाळा पावसाळा या ऋतूनुसार आहे, यांचं तिथं तक्ता दिलेला आहे। कोणत्या फळाचे उत्पन्न वर्षभराचे दिलेले आहे? तर केळी हे वर्षभरासाठी म्हणजे सर्व ऋतूंसाठी याचं उत्पादन दिलेलं आहे। सर्वात कमी उत्पन्न कोणत्या फळाचे आहे? सर्वात कमी उत्पन्न सफरचंद या फळाचे आहे। संख्या अक्षरात लिहा। तर ही संख्या वाचता येईल आपल्याला अक्षरामध्ये 8,84,84,33,211। पर्याय क्रमांक 3। शाळेच्या वाचनालयात 92,760 पुस्तके आहेत, त्यापैकी 17,862 पुस्तके विज्ञानची आहेत, तर इतर पुस्तके किती? या ठिकाणी आता आपल्याला इथं वजाबाकी करावी लागेल, एकूण पुस्तके वजा विज्ञानाची पुस्तके। अशा प्रकारे आपण एकूण पुस्तके वजा विज्ञानाची पुस्तके केलं असता आपल्याला उत्तर मिळणार आहे 74,898 पुस्तके इतर पुस्तके आहेत। इथं पर्यायामध्ये पाहिलं तर 74,989 दिलेलं आहे, तर इथं 898 असायला पाहिजे। 1/4 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता आहे? 2/8 म्हणजेच काय 1/4 आणि 3/12 म्हणजे 1/4। या दोन्ही ऑप्शन 1/4 या अपूर्णांकाची सममूल्य आहेत। यापैकी कोणतंही ऑप्शन लिहिलं तरी आपलं उत्तर बरोबर असेल। 2:30 वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटे झाले? 2:30 वाजले म्हणजे 2:30 झाले। 60चा शेकडा 25 किती? आता 60चे 25% म्हणजे किती ते आपल्याला काढायचं आहे। 60चे म्हणलेलं आहे, चे म्हणलं की गुणाकार आणि शेकडा म्हणजे भागिले 100। 60चे 25 शेकडा म्हणजे 25/100। आपण आता यांचा 5 ने जर आपण भाग दिले, 5×5 = 25, 5×2 = 10, राहिले काय वर 6 × 5/2। परत 2 ने भागूया, बेत्रिक 6 म्हणजे 3 × 5 = 15। 60चे 25 शेकडा म्हणजे किती झाले? 15। पर्याय 2। एका रेषेला लंब असणाऱ्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात। 96,36,892 या संख्येतील 8 ची स्थानिक किंमत किती आहे? 8 या शतक स्थानी आहे, त्याची किंमत असणार आहे 800। पुढील प्रश्नामध्ये पहा,
चौकट दिलेली आहे आणि गुणिले 45 बरोबर उत्तर आलेलं आहे. तर या चौकटीच्या जागचा अंक काढण्यासाठी ही गुणिले 45 बरोबरच्या पलीकडे आपल्याला आणायचं आहे, म्हणजे भागिले 45 होईल. तेव्हा आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजेच काय 2250 भागिले 45 बरोबर काय होईल? 9 पाचे 45, वरती पण 9नेच भाग द्यायचा आहे. 9 दोन्ही 18, राहिले 4, 9 पाचे 45, 0 0. 250 भागिले 5 यांचा जर भागाकार केला तर तो येईल 50. म्हणजेच या चौकटीच्या जागी किती अंक येईल? 50. पर्याय क्रमांक 1. 17/42 हा कोणत्या प्रकारचा अपूर्णांक आहे? अंशापेक्षा छेद मोठा आहे, म्हणजेच तो छेदाधिक अपूर्णांक आहे. कोणत्या महिन्यात 31 दिवस नसतात? या पर्यायामधील सप्टेंबर या महिन्यामध्ये 31 दिवस नसतात. इतर जे दिलेले आहेत त्यांच्यामध्ये 31 दिवस असतात. मुद्दल आहे 800, मुदत आहे 5, दर आहे 6, तर सरळ व्याज किती? या ठिकाणी आपल्याला सरळ व्याजाचा सूत्राचा वापर करायचा आहे. सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. त्यामध्ये किमती ठेवूया आपण. मुद्दल आहे 800, दर आहे 5 आणि दर आहे 6 आणि काळ आहे 5 वर्ष भागिले 100. 0 0 कॅन्सल केले तर वरती राहतात काय? 8 गुणिले 6 गुणिले 5 यांचा जर आपण गुणाकार केला तर आपला गुणाकार येईल 240. म्हणजे सरळ व्याज किती झालेला आहे? 240. पर्याय 3. 5 बाजू बंदिस्त असणाऱ्या आकृतीस किती शिरोबिंदू असतील? 5 बाजू बंदिस्त असणारी बाजू आकृती म्हणजेच पंचकोन असणार आहे आणि याला शिरोबिंदू असतात 5. 1 ते 100 संख्यात 1 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100 या संख्यामध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. 348 भागिले 6. 6ने जर 348ला भागले तर आपला भागाकार येतो 58. खालीलपैकी कोणता दशांश अपूर्णांक आहे? खालीलपैकी 33/10 हा दशांश अपूर्णांक आहे. 2 रिम म्हणजे किती डझन कागद? 2 रिम म्हणजेच 40 दस्ते आणि एका दस्तमध्ये असतात 2 डझन कागद. म्हणून 40 दस्ते गुणिले 2 डझन जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 40 गुणिले 2 बरोबर 80 डझन. म्हणजे 2 रिम म्हणजे किती डझन कागद? तर 80 डझन कागद. पर्याय आहे 4 80. अभिजितने 4 रुपयास 1 याप्रमाणे 8 डझन पेन खरेदी केले व सर्व पेन 500 रुपयांना विकले तर त्याला किती रुपये नफा झाला? 8 डझन पेनाची 4 रुपयाप्रमाणे किती खरेदी किंमत होते ते अगोदर काढूया. 8 डझन म्हणजेच किती पेन? 8 डझन बरोबर 8 गुणिले 12 म्हणजेच 96 पेन. आता एक पेन त्यांनी 4 रुपयास 1 खरेदी केलेली आहे, म्हणून 96 पेनाची किती किंमत होते? 96 गुणिले 4 जर आपण केलं तर ते होतात 384 रुपये. म्हणजे त्याने 8 डझन पेना 384 रुपयास खरेदी केलेल्या होत्या आणि विकल्या किती? 500 रुपयांना. म्हणून त्याला नफा किती काढूया आपण? नफा बरोबर काय आहे? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 500, खरेदी किंमत आहे 384. यांची जर वजाबाकी केली तर 116 रुपये उत्तर येईल. म्हणजे नफा किती झालेला आहे अभिजितला? 116 रुपये. खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू 4 सेंटीमीटर असेल तर आकृतीची परिमिती काढा. आता या प्रत्येक चौरसाची बाजू 4 सेंटीमीटर आहे. परिमिती काढण्यासाठी बाहेरील ज्या बाजू दिसतात त्यांच्या मापांची बेरीज करायची असते. मग या बाहेरील ज्या बाजू आहेत त्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. अशा प्रकारे 12 बाजू बाहेरील बाजूच आपल्याला दिसतात आणि प्रत्येक बाजूची लांबी किती आहे? 4 सेंटीमीटर. म्हणून 12 गुणिले जर 4 केले आपण तर 48 सेंटीमीटर ही या दिलेल्या आकृतीची परिमिती येईल. पर्याय 1. 8 4 6 2 0 9 या संख्या एकदाच वापरून 6 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. या संख्यांचा वापर करून लहानात लहान संख्या तयार होईल. पर्याय क्रमांक 1 2,04,689.
के बरोबर 5, यम बरोबर 3, तर 5 गुणिले के अधिक यमची किंमत आपल्याला काढायची आहे. के आणि यमच्या जागी आपण त्या किमती ठेवूया आणि मग सोडवूया. 5 गुणिले के अधिक यम. 5 गुणिले केची किंमत किती आहे? 5 आहे. अधिक यम किती आहे? 3. 5 गुणिले 5 25. अगोदर गुणाकार करायचा आणि अधिक 3 बरोबर 28. म्हणजे उत्तर किती येईल आपलं? 28. पर्याय क्रमांक 1. 78.81 या संख्येतील 8च्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता प्रथम या 8ची आपण किंमत घेऊया. त्याची किंमत आहे 8च, कारण एकक स्थानी हा अंक आहे म्हणून. आता 0.8ची आपण किंमत घेऊया. 0.8ची किंमत येते 0.8. आता यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. म्हणजे 8मधून आपल्याला 0.8 यांची वजाबाकी म्हणजे फरक काढायचा आहे त्या दोन्हीमधला. 10मधून 8 गेले, 2 राहिले, दिली परत 7. 7.2 येईल. पर्याय क्रमांक 3. 3.5 रुपये म्हणजे किती पैसे? एका रुपयामध्ये 100 पैसे असतात, तर 3.5 रुपयाचे 350 पैसे होतात. बबनने 7 रुपये किलोने 5 किलो बटाटे, 10 रुपये किलोने 3 किलो टमाटे आणि 15 रुपये किलोने 3 किलो वांगी घेऊन तो सर्व माल 150 रुपयांना विकला, तर त्याला त्या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला? आपण प्रथम त्याची खरेदी किंमत आपण काढूया. 7 रुपये किलोने 5 किलो बटाटे घेतले त्यांनी, म्हणजे 7 गुणिले 5 केले तर 35 रुपयाचे त्यांनी बटाटे घेतले. त्यानंतर टोमॅटो 10 रुपये किलोने किती घेतलेले आहेत? 3 किलो. मग किती होतात त्यांचे? 10 गुणिले 3 बरोबर 30 रुपये. आता त्यांनी वांगी घेतलेले आहेत 15 रुपये किलोने 3 किलो वांगी, म्हणजे वांग्याचे किती रुपये झाले? 15 गुणिले 3 बरोबर 45 रुपये. म्हणजे त्याची खरेदी किंमत आता आपण काढूया. म्हणजेच यांची काय करूया? बेरीज करूया. 35, 30 आणि 45ची बेरीज केल्यानंतर आपल्याला खरेदी किंमत मिळते. त्याची खरेदी किंमत झालेली आहे 110 रुपये. आणि त्यांनी तो जो माल आहे तो किती रुपयांना विकला? 150 रुपयांना. मग त्याला नक्की काय झाला असेल? नफा. कारण 150 वजा 110 बरोबर 40. म्हणजे 40 रुपये नफा बबनला झालेला आहे. 4. एका आयताची लांबी 14 सेंटीमीटर व क्षेत्रफळ 126 चौरस सेंटीमीटर असल्यास चौरसाची रुंदी किती आहे? इथं आपल्याला आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपण सोडवूया हे प्रत्यक्ष उदाहरण. आयताचे क्षेत्रफळ दिलेले आपल्याला 126, लांबी दिलेली आहे 14, काढायची आपल्याला रुंदी. म्हणून आता हे गुणिले 14 इकडे जाऊन काय होईल? बरोबरच्या अलीकडे भागिले 14 रुंदी. 14ने जर 126ला भागले तर रुंदी किती येईल? 9. 14 9 126, म्हणजे रुंदी आली आपली 9 सेंटीमीटर. पर्याय 2. 1 ते 50 संख्यामध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? 1 ते 50 संख्यामध्ये एकूण 15 मूळ संख्या आहेत. 18च्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती? प्रथम आपण 18चे सर्व विभाजक काय आहेत ते पाहू. 18चे विभाजक आहेत 1, 2, 3, 6, 9 आणि 18. यांचा गुणाकार आपल्याला विचारलेला आहे. यांचा जर गुणाकार आपण केला तर आपलं उत्तर येणार आहे 5832. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 60मध्ये आपल्याला फ्रॅक्शनची बेरीज करायची आहे. आपण सोडवूया हे उदाहरण. आता इथं आपल्याला विषम छेद दिसत आहे, म्हणजे समान छेद नाही, तर याला आपण समान करून घेऊया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? छेदांचा लसावी काढावा लागेल. म्हणजे 2, 3 आणि 4 हे छेद आहेत, यांचा आपण लसावी काढूया. लसावी काढण्याच्या 2 पद्धती आहेत, त्यापैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही काढू शकता. बे के बे, 3ला 3, बे 2 4. पुन्हा राहिले काय? 3 आणि 2. 3ने भाग घालूया. 3 1 3, 2 तशाच तसं, पुन्हा 2ने घालूया. बे के बे. म्हणजे या संख्या ज्या येतील त्यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो? लसावी. म्हणून लसावी काय झाला? 12 झाला. आता आपल्याला छेद 12 करून घेण्यासाठी अंशाला आपण 6ने गुणले, म्हणून छेदाला 6ने गुणले, म्हणून अंशालाही 6ने गुणले. तसंच करायचं आहे पुढे. आता आपल्याला इथं छेदाला 4ने गुणावं लागेल, म्हणून अंशालाही 4ने, आणि
इथे आपल्याला 3ने गुणावं लागेल, म्हणून अंशालाही 3ने. अशा प्रकारे आपण छेद समान करून घेतला. 6/12 अधिक 8/12 अधिक 9/12. आता आपण अंशाची बेरीज करूया. छेद समान झालेला आहे. 6 अधिक 8 अधिक 9 भागिले 12 बरोबर किती येईल बेरीज? 23. 23/12. 1 लिटर पेट्रोल 79 रुपये. याप्रमाणे 3.5 लिटर पेट्रोलची किंमत किती? 3.5 लिटर म्हणजेच 3.5 लिटर. 3.5 लिटर गुणिले किती करायचं आहे आपल्याला? 79. म्हणजेच 3.5 गुणिले 79 जर आपण केलं तर काय येईल आपला गुणाकार? 276.5. म्हणजे एवढी किंमत होईल. मुद्दल 650, दर 10 रुपये आणि मुदत 5 वर्षे, तर सरळ व्याज किती? सरळ व्याजचं सूत्र लिहायचं आहे. सरळ व्याज बरोबर आहे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मुद्दल आहे 650 म्हणजे 650 गुणिले दर आहे 10 रुपये आणि मुदत आहे 5 वर्ष भागिले 100. 0 आपण कॅन्सल करूया. जे काही शिल्लक आहे त्यांचा गुणाकार करूया. 65 गुणिले 5 बरोबर 325. 1. शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास र हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूवरील पृष्ठावर कोणते अक्षर येईल? आता हे घन दुमडून जे प्रश्न आहेत अशा प्रकारच्या प्रश्नासाठी मी या चॅनेलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाठीमागे, ते तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये घन म्हणजेच डायसचे विरुद्ध बाजू आणि शेजारील बाजू कशी ओळखायची यावरील मी ट्रिक्स सांगितलेले आहेत. तर या ठिकाणी र हे अक्षरच्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूवरील अक्षर हे व असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. घनाकृतीला किती पृष्ठे असतात? तर घनाकृतीला 6 पृष्ठे असतात. 97.8 मीटर अधिक 1358.97 मीटर यांची जर बेरीज केली तर आपल्याला बेरीज मिळते पर्याय क्रमांक 3 मधील 1456.77. तुम्ही बेरीज करून पाहू शकता. 600 रुपये किलोप्रमाणे 10 किलो काजू विकत घेऊन ते 100 ग्रॅमच्या पाकिटात भरून प्रति पाकिट 15 रुपये नफा मिळाला तर काजूची प्रति पाकिट विक्री किंमत किती? प्रथम आपण 10 किलो काजूचे किती रुपये होतात ते अगोदर काढून घेऊया. 600 रुपये किलोप्रमाणे 10 किलो काजू विकत घेतले म्हणजे 1 किलो काजूची किंमत किती आहे? 600 रुपये. 1 किलोमध्ये किती ग्रॅम असतात? 1000 ग्रॅम. म्हणजे 1000 ग्रॅमला 600 रुपये आपल्याला लागतात. त्यांनी काय म्हटलेलं आहे? 100 ग्रॅमच्या पाकिटात भरलेलं आहे. म्हणजे 100 ग्रॅमचे पाकिटं आपण तयार केले. 1000 ग्रॅमला जर 600 रुपये असेल तर 100 ग्रॅमला किती रुपये? अशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. आता इथं तिरकस गुणाकार केला तर आपल्याला ॲन्सर येईल. म्हणजे 600 गुणिले 100 भागिले 1000. 0 आपण कॅन्सल करूया. खालचे 3 शून्य कॅन्सल केले, वरचे 3 शून्य केले, राहिले काय? 60. म्हणजे 100 ग्रॅमची किंमत किती झाली? 60 रुपये. पण तिथं काय म्हटलेलं आहे पुढं? आपल्याला प्रति पाकिट 15 रुपये नफा मिळालेला आहे. मग एका 100 ग्रॅमच्या पाकिटाला 60 रुपये, 15 रुपये नफा म्हणजेच किती रुपये झाले? 75 रुपये. तर काजूची प्रति पाकिट विक्री किंमत किती? तर प्रति पाकिट विक्री किंमत किती असणार आहे? 75 रुपये. पर्यायामध्ये आहे 3 75 रुपये. मोहितला एका परीक्षेत 450 गुण मिळाले. परीक्षेसाठी 6 पेपर असल्यास त्याला शेकडा किती गुण मिळाले? मोहितचे परीक्षेसाठी 6 पेपर आहेत. मग 6 पेपरचे मार्क किती झाले? प्रत्येक पेपर जर 100 मार्का धरला तर 600 मार्क होतात. म्हणजे एकूण गुण 600 गुणांचा पेपर आपला परीक्षा होती. मग त्याला मिळाले 450. म्हणजे 600ला 100% असतील तर 450 मार्कासाठी किती टक्के? अशा प्रकारे मांडणी केली असता आपल्याला लवकर उत्तर मिळते. अशी मांडणी करून तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजेच काय? 450 गुणिले 100 भागिले 600. 0 आपण कॅन्सल करूया. राहिले काय? 450 भागिले 6. 6ने जर आपण याला भागले, 6 7 42, 6 35 म्हणजे 75% गुण मोहितला मिळाले होते. खालीलपैकी कोणत्या संख्येस 3ने निशेष भाग जातो? 3ने निशेष भाग जाणारी संख्या पर्याय क्रमांक 2 मधील आहे. या संख्येला 3ने निशेष भाग जातो. यासाठी 3ची कसोटी आपण वापरायची आहे. 3ची कसोटी काय सांगते की संख्येतील अंकांची बेरीज जर 3च्या पटीमध्ये असेल
तृतीय संख्येला पूर्ण 3ने निशेष भाग जातो. पुढील प्रश्न, एक गाडी 5 तासात 180 किलोमीटर जाते तर तिचा वेग किती आहे? आता इथं आपल्याला अंतर आणि वेळ दिलेला आहे. त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे? वेग काढायचा आहे. मग वेगाचं सूत्र काय आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर दिलेलं आहे आपल्याला 180 किलोमीटर आणि वेळ दिलेला आहे तासामध्ये 5 तास. 180ला जर 5ने भागले तर काय होईल? 5 त्रिक 15, 5 त्रिक 30, म्हणजे वेग किती आहे? 36 किलोमीटर पर आवर, म्हणजेच किलोमीटर पर तास. 4. 925 भागिले 9 पुढे चौकट दिले आहे, म्हणजे यांचा भागाकार किती येतो ते यामध्ये भागाकार व बाकी अनुक्रमे लिहा. आता यांचा भागाकार येतो 102 आणि बाकी येते 7, म्हणजे पर्याय क्रमांक 1. करून पाहायचं तुम्ही भागाकार. 10 वाजता घड्याळात होणारा कोन किती असतो? 10 वाजता घड्याळात होणारा कोन लघुकोन असेल. 3678 गुणिले 214 यांचा गुणाकार करायचा आहे. यांचा जर गुणाकार आपण केला तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 7,87,092. पावणे 16 डझन म्हणजे किती नग? तर पावणे 16 डझन, 15 डझन आणि पाऊण डझन. पाऊण डझन्स म्हणजे काय? 9 नग. कारण 12चे जर 4 भाग केले त्यातला तिसरा भाग 9 होतात, म्हणून 15 डझन आणि 9 नग. मग 15 डझन म्हणजे किती? 15 गुणिले 12. 15 गुणिले 12 यांचा गुणाकार केला तर 180 आणि अधिक हे पाऊण नग म्हणजे 9, किती झाले? 189 नग. म्हणजे पावणे 16 म्हणजे 189 नग. पुढील प्रश्नामध्ये या दोन संख्यांची वजाबाकी करायची आहे. ही वजाबाकी जर केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 4 मधील 75,52,683. पावणे 8 तास अधिक 30 मिनिटं म्हणजे किती? आता पावणे 8 तास म्हणजे किती मिनिट होतात ते अगोदर काढूया. पावणे 8 म्हणजेच किती? 7 तास 45 मिनिटे. 7 तास 45 मिनिट. आता 7 तास म्हणजे किती? 7 गुणिले 60 किती होतात? 420 मिनिट. हे 420 मिनिट 7 तासाचे, पुन्हा हे 45 आणि वरील 30 मिनिटे यांची बेरीज करायची आहे आपल्याला, म्हणजे किती होतात? 495 मिनिटे टोटल होतात. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपण स्कॉलरशिप परीक्षेतील पेपर क्रमांक 1 मराठी व गणित विषय सोडवलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सोडवूया इयत्ता 5वीची शिष्यवृत्ती परीक्षेचे पेपर क्रमांक 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता.